माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडण्याचा विचार नाही, पण मुलाखतीमधल्या विधानावर ठाम. देशभरात वाद उसळल्यानंतर आमिर खानचं निवेदन काढून स्पष्टीकरण. संगीतकार AR रहमानचा आमिर खानच्या वक्तव्यावर सबुरीचा सल्ला. म्हणाले, आपला देश गांधीजींचा, कोणत्याही प्रकारची हिंसा नको. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर जर उद्या विधानसभेच्या निवडणुका आल्या किंवा सरकारमध्ये काही बदल झाले तर मला आश्चर्य वाटणार. शरद पवारांचा पुन्हा मध्यावधीचा इशारा. मुंबई महापालिका निवडणुकांनंतर मध्यावधीचं केलं भाकीत, तर 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांचं उत्तर. कोल्हापुरातल्या कळंबा जेलमधल्या पार्टी प्रकरणी 2 अधिकाऱ्यांची बदली, तर 3 कर्मचारी निलंबित. मात्र दारू, मटण आणि गांजाचं सेवन झालं नसल्याचा तुरुंग प्रशासनाचा दावा. नागपूरमध्ये इतकं प्रशासन आहे, पण ते काहीच मुलींच्या सुरक्षेसाठी करत नाहीये. हिम्मत ॲप जसं दिल्लीला सुरू आहे, तसं महाराष्ट्र सरकारनेही असं काही ॲप सुरू करावं आणि सामान्य नागरिकांना सेफ करावं. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी ॲप सुरू करावं, नागपूरच्या महिलांची मागणी. 10 दिवस उलटूनही नागपूरच्या विशाखा माकडे प्रकरणी कारवाई नाही. नागपूरचा टेस्ट पहिला दिवस बॉलर्सचा. भारताचा पहिला डाव 210 मध्ये गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे 2 गडीही पॅव्हिलियनमध्ये परतले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरातून केलं जातंय स्मरण. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रीती संगमावर वाहिली आदरांजली.